अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक भागात सतत कोसळणाऱ्या पावसाचा धुमाकूळ सुरू होता। नवरात्र झाली, दसरा झाला, ऑक्टोबर महिना उजाडला तरी पाऊस परत जाण्याची काही चिन्ह दिसेनात। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं, जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेली, घरं बुडाली। मात्र पावसाचा कहर कायम होताच। यामुळेच अखेर मान्सून परतणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात असून आता पावसाबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे। लवकरच पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास लांबलाय। राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे। त्यानंतर मात्र पावसाच्या परतीचा प्रवास खोळंबलेला असतानाच पुढील एक दिवसात महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून मोसमी वारे माघारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जून जुलै या दरम्यान पावसाचं प्रमाण कमी होतं। महिन्यातील 2 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे सरासरी ओलांडल्यानं ऑगस्टमध्ये बराच आणि सप्टेंबरमध्ये तर राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इथं पूरस्थिती निर्माण झाली होती। सरासरीपेक्षा जास्त पाऊस यंदा झालाय। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, सर्वसामान्यांचेही मोठे हाल झालेले आहेत। दरम्यान 14 सप्टेंबर रोजी नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला। पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे। आणखी काही भागातून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केलाय। यावेळी महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती। त्यानंतर बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र तसंच शक्ती चक्रीवादळ यामुळे मोसमी पावसाचा परतीचा प्रवास लांबला। साधारण 10 ते 12 दिवसांपासून पावसाचा परतीचा प्रवास खोळंबलाय। मात्र पुढील 1 ते 2 दिवसात राज्यातून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मान्सून अद्याप पूर्णपणे गेला नसला तरीही काही दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यामुळे उकाडा सहन करावा लागतोय। मुंबईसह इतर भागातही दिवसभर असह्य उकाडा सहन करावा लागतोय। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी 31.8 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 32.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। ब्रह्मपुरी इथं गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। इथं 34.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। खरं तर गेल्या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लवकर झाला। 23 सप्टेंबर रोजी दक्षिण राजस्थान, कच्छमधून परतीचा प्रवास सुरू झाला तर महाराष्ट्रातून म्हणजेच नंदुरबार इथून 5 ऑक्टोबर रोजी पावसानं माघार घेतली आणि 15 ऑक्टोबरला संपूर्ण देशातून मान्सूननं माघार घेतली होती। यंदाचा पावसाचा प्रवास बराच लांबलेला आहे। ऑक्टोबरचे 10 दिवस उलटून गेल्यानंतरही पावसाच्या परतीची चिन्ह दिसत नाहीयेत।